नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. मराठा मिळवावा, ओबीसी संपवावा हेच शिंदेंचं धोरण. हाकेंचा शिंदेंवर हल्लाबोल, तर जरांगे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर का बोलत नाही, हाके यांचा सवाल. ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही. लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची. आम्हाला तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव. तुम्ही तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत? नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. भाजप दंगली भडकावण्याचा प्रयत्न करताय. नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल. नेता का बयान आया कि अफजल खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने कुछ कहा, स्टेटमेंट दिया. उसका आप पर बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है. वो दंगे भड़काना चाहता है. विधानसभा निवडणुकीआधी जितेंद्र आव्हाड दंगल घडवण्याचा आणि सत्तेसाठी लोकांची डोके फोडण्याचा प्रयत्न करतील. किरण पावसकरांची गंभीर टीका. सरकार राज्यामध्ये दंगल होऊ देणार नाही, पावसकरांचं वक्तव्य. अंतरवली सराटीमध्ये उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. जरांगेंची तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी उपस्थित महिला देखील भावूक. घाईगडबडीमध्ये एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोर्टात टिकला नाही तर अडचणी येतील. जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं. जरांगेंनी देखील थोडं समजून घ्यायला हवं, शंभूराज देसाई यांचं आवाहन. मुलींवर अत्याचार झालेली बदलापुरातील शाळा मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात. आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदे यांचे घनिष्ठ संबंध, संजय राऊतांचा आरोप. कोतवालांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहे. त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. नशा करून बोलणाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही. कुणाची काय लायकी हे सगळ्यांना माहिती आहे. राऊतांच्या आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. नशा करून बोलतात, त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही. रोज रोज तेच बोलल्यावरती काही भेटत नाही. त्याच गोष्टी सुरू राहतात. कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे. पंतप्रधान मोदी आधुनिक भारताचे निर्माते. अमरावतीमधील टेक्सटाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वर्ध्यामध्ये वक्तव्य. विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आधुनिक भारताचे निर्माते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी वर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो.